नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी अगदी जवळ आली आहे आणि अशा वेळी आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो, तो उपवासाच्या दिवशी फराळाची थाळी काय बनवायची. तर काळजी करू नका, कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची स्वादिष्ट आणि झटपट होणारी फराळाची थाळी. तर या थाळीमध्ये असणार आहे राजगिऱ्याच्या खुशखुशीत पुऱ्या, चविष्ट बटाट्याची भाजी आणि थंडगार काकडीची कोशिंबीर. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजची आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी. सर्वप्रथम आपण बनवूया आपल्या उपवासाच्या थाळीतील सर्वात महत्त्वाचा पदार्थ, तो म्हणजे राजगिऱ्याच्या पुऱ्या. सो आपण एका भांड्यामध्ये राजगिरा 1 वाटी पीठ घेतलं आहे. त्यानंतर 1 उकडलेला बटाटा किसून घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मीठ घालून मिश्रण हलक्या हाताने त्याचं पीठ हे सगळं मळून घ्यायचं आहे पाण्याच्या साहाय्याने. त्यानंतर हे मळलेल्या पिठामध्ये आपण 1 चमचा तूप घालून छान मिश्रण परत मळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण थोडा वेळ अर्धा तास वगैरे असा ठेवून त्याच्या छान गोल गोल गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्यात. ह्या पुऱ्या तुम्ही प्लॅस्टिकच्या किंवा बटर पेपरच्या साहाय्याने थापूही शकता. मी इथे हलक्या हाताने लाटले आहेत. सो लाटताना एकच खबरदारी घ्या की पुऱ्या हलक्या हाताने लाटा, नाही तर मग त्या तुटू शकतात. सो कढईत छान आपण पुऱ्यांना जसं तेल गरम करतो तसं तेल छान गरम करून दोन्ही बाजूनी पुऱ्या छान खरपूस सोनेरी रंगावरती तळून घ्या. सो बघा किती सुंदर सुंदर आणि खुसखुशीत राजगिऱ्याच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. या गरम गरम पुऱ्या बटाट्याच्या भाजी किंवा काकडीच्या कोशिंबिरीसोबत अप्रतिम लागतात. चला तर मग आता बनवूया उपवासाची झटपट अशी बटाट्याची भाजी. सो सर्वप्रथम मी कढईमध्ये छान तेल गरम करून घेतलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि जिरं टाकलं आहे. फोडणी आपली छान तडतडली की त्यामध्ये हळद घातली आहे. हळद हा उपवासाचा असेल तर तो ऑप्शन तुम्ही स्किप करू शकता. त्यामध्ये उकडलेले 2 बटाटे घालून मिश्रण छान परतून घेतले. त्यामध्ये मी मीठ घातले चवीनुसार आणि त्यानंतर छान अशी कोथिंबीर बारीक चिरून भुरभुरायची आणि छान हे मिश्रण पुन्हा 2 मिनटं तेलावर परतून घ्यायचे. सो अशा प्रकारे आपली रेडी झाली आहे साधी, सुगंधी आणि अतिशय चविष्ट अशी बटाट्याची भाजी. सो आता चला तर मग थाळी पूर्ण करण्यासाठी आता बनवूया थंडगार अशी काकडीची कोशिंबीर. सो एका बाउलमध्ये मी काकडी छान चिरून घेतली आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता. त्यानंतर मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकते. त्यानंतर मी 1 वाटी दही टाकलं आहे त्यात. त्यानंतर मी कोथिंबीर बारीक चिरून त्यावरती टाकते. त्यानंतर चवीपुरतं आपण मीठ घालतो आहे त्यामध्ये. सो ह्यासाठी आपण एक फोडणी तयार केली आहे. ह्या फोडणीमुळे आपल्या कोशिंबिरीची चव अजून द्विगुणित होते. फोडणीमध्ये मी जिरं आणि मिरचीची फोडणी घातली आहे. सो तयार आहे आपली उपवासा स्पेशल थंडगार काकडीची कोशिंबीर. आणि आषाढी एकादशी तर मंडळी, आजची ही आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा करते. जरी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा अभिप्राय नक्की सांगा. आणि स्पाइस बाय कोमलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वारी विथ कोमल मालिकेचे अजूनही अनेक भाग येत आहेत. सो उद्या भेटूया एका नवीन भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.